हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमचं शिवमच्या शाळेमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज शाळेत पालक मीटिंग होती, त्यासाठी आम्ही शाळेत गेलेलो होतो. पण पालक मीटिंग झाल्यानंतर आता सध्या शाळेचा एक उपक्रम चालू आहे, एक पेड माँ के नाम, म्हणजे एक झाड आईच्या नावाने. तर प्रत्येक मुलाला स्वतःच्या आईच्या नावाने एक झाड लावायचं होतं. तर मग आम्ही एक छान कल्पना सुचवली आणि सगळ्या जणी निघालो माझ्या घराच्या बाजूला असलेल्या डोंगराकडे. तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही माझा बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझ्या घराच्या जवळच्या डोंगरावरती काय चालू आहे ते. तर तेच बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे नक्की. आणि मला कमेंट करून सांगायचं की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. तर मैत्रिणींनो, आजकाल झाडं लावणं, झाडं जगवणं किती महत्त्वाचं झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज बाहेरचं वातावरण बघितलं तर कधी खूप पाऊस पडतो, कधी खूप कमी पाऊस पडतो आणि हे सगळं आपण केलेल्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणामध्ये झाडं शिल्लक राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर मी काही दिवसांपूर्वी व्लॉग शेअर केला होता की आमच्या बाजूचं जंगल तोडायचं काम चालू आहे आणि यावर्षी आम्हाला प्रचंड गरमी जाणवली, कारण आजूबाजूची झाडं मोठ्या प्रमाणात तोडली गेली होती. पण त्या झाडांच्या जागेवरती नवीन झाडं लावण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. तर म्हटलं तिथे रोपं पण आलेले आहेत, खड्डे पण केलेले आहेत. तर आपण पण तिथे जाऊन म्हणजे हीच मुलं मोठी झाल्यावरती त्यांना लक्षात राहील की आम्ही आमच्या आईच्या नावाने इथे एक झाड लावलेलं होतं आणि आता ते किती मोठं झालं आहे. तर त्यासाठी आम्ही इथे चाललो होतो. सगळे आया मुलं सगळे सोबत होते, बघू शकताय. सगळे अगदी मुलं तर अगदी उत्साहामध्येच असतात नेहमी. त्यानंतर मग एक 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 करून सगळ्या मुलांनी झाडं लावून घेतले. तिथे आधीच खड्डे खणलेले आहेत, झाडांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे मग म्हटलं खूप छान झाडं पण लावून होतील, रोपं पण तिथे शिल्लक आहेत. तुमच्या मुलांच्या शाळेत हा उपक्रम राबवला गेला की नाही? कारण मला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की मराठी शाळा इज द बेस्ट. कारण मराठी शाळेमध्ये जे जे उपक्रम राबवले जातात ते म्हणजे काय होतं ना, मोठ्या मोठ्या शाळांमध्ये मोठ्या मोठ्या फी भरून पण जे मुलांना मिळत नाही ना ते काहीही फी न भरता मुलांना आमच्या मराठी शाळेत मिळतं. खरं तर तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना टाकून त्यांची 5-5, 6-6 हजाराची पुस्तकं विकत घेतात, 2-2, 3-3 हजाराचे युनिफॉर्म्स घेतात, त्यानंतर फिया भरतात 40-40, 50-50 हजार रुपये. पण आमच्या मराठी शाळेमध्ये तसं अजिबात काही नाही आहे. शिक्षण तर मोफत आहेच, पण त्याचसोबत तुम्हाला इथे शाळेची पाठ्यपुस्तकं फ्रीमध्ये मिळतात, शाळेचा युनिफॉर्म फ्रीमध्ये मिळतो, तुम्हाला शूज फ्रीमध्ये मिळतात, सॉक्स फ्रीमध्ये मिळतात. प्लस त्याबरोबर अजून तुम्हाला इथे दुपारचा जो आहार असतो तो सुद्धा फ्रीमध्ये मिळतो. त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. तर हे सगळं तुम्हाला कुठेही फ्रीमध्ये मिळत असेल का? तर अजिबात नाही. हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी शाळेमध्ये मिळतं. त्यामुळे तुमच्या मुलाला जर तुम्हाला मराठी शाळेमध्ये नाव घालणं शक्य असेल तर नक्कीच मराठी शाळेमध्ये मुलांची नावं घाला. कारण खरंच खूप बेस्ट शाळा असतात आणि शिक्षणाच्या बाबतीतही कोणतंही कॉम्प्रोमाइज तिथे नसतं. तर आम्ही सगळ्यांनी झाडं वगैरे लावली आणि त्यानंतर मग परत शाळेमध्ये निघालो. शाळेत तिथे गेल्यानंतर भरपूर प्रमाणात पाऊस येत होता. मग त्यामुळे बराच वेळ आम्ही तिथेच थांबलो. त्यानंतर मग रात्री बघितलं तर काय, ब्रह्मकमळाला आजही फुल आलेलं होतं आणि आजचा वार सोमवार होता. म्हटलं आजचंही फुल महादेवाला जायलाच पाहिजे. त्यामुळे मग लगेच तयारी केली आणि महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी निघाले. शिवम पण आहे माझ्यासोबत. आम्ही दोघं चाललो आहे ब्रह्मकमळाचे फूल महादेवाला वाहण्यासाठी, कारण आज आहे सोमवार. तुम्ही पण अशा गोष्टींचा ठास करतात का कधी? कारण मला असं वाटतं की हे फूल जर मी महादेवाला वाहिलं ना तर महादेव माझ्यावर खूप प्रसन्न होते. किती शुभ्र दिसतंय बघा ना, किती पांढरं शुभ्र दिसतंय ते. आमच्या घरापासून जवळच महादेवाचं मंदिर आहे,
तिथे मी ठेवायला चाललेली आहे. तिथे गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणारच आहे ते. असं नाही. असंच असं नाही. हो असंच. छान दिसतं. कसं जायचं आई 2 मिनिटं बघ तसं. आई पप्पा हात पकडू पप्पा. अच्छा यार. बाप्पाला झोपायचंय. झोपा बाय बाय. लावलं. जेव्हा काय आपण कुठे गेलो होतो घरी कुठे गेलो होतो बाप्पाच्या पाया पडायला. तर आम्ही फुल वगैरे वाहून आलेलो आहोत. भरपूर उशीर झालाय.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक सुंदर अशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.